नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। मोर्चामध्ये बघा, आपला मोर्चा झाला, नागपूर येथे झाला, दिल्ली येथे झाला, 2 ठिकाणी आपला मोर्चा हिवाळी अधिवेशनावर निघाला। परंतु त्या मोर्चामध्ये काय निर्णय झाला, आंदोलनाला आपल्या यश आलं की नाही, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच आपल्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आणि कोणत्या मागण्यांसाठी अजून आपल्याला लढावं लागणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ ताईंनो खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करायचा आहे। तर जाणून घेऊया, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने काय म्हटलेलं आहे ते। अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, आपल्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन फक्त देश आणि राज्यव्यापी आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती स्थापन केलेली आहे। त्यामुळे आपण प्रत्येक युनियनचे काम आहे त्या परिस्थितीत चालू राहणार आहे। त्यामुळे सेविका व मदतनीसांनी गैरसमज करू नये असं म्हणण्यात आलेलं आहे। तसेच बघा, समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील पहिलेच राज्यव्यापी धरणे आंदोलन यशस्वी करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। यामुळे हे यश कोणत्याही एका युनियनचे नसून समन्वयक समितीचे आहे असे इथं म्हणण्यात आलेलं आहे। राज्यातील सेविका मदतनीसांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही समन्वयक समितीच्या माध्यमातून मोठा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। अंगणवाडी सेविकांचे जे थकीत प्रोत्साहन भत्ता आहे, तो प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर शासनाने सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अदा करावा अशी मागणी करण्यात आली। तसेच इतर ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये पेन्शन व ग्रॅज्युटी आहे, याच्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय देवो अशी माहिती आपल्या समोर आली आहे। असे असले तरीही समन्वयक समितीमध्ये आपली युनियन असलेल्या आपल्या कार्यक्षेत्रात भक्कम करून समन्वय समितीची ताकद वाढवावी ही विनंती करण्यात आलेली आहे। आम्ही सर्वतोपरी तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहोत। सरकारची सुद्धा याच्यासोबत चर्चा झालेली आहे असे इथं म्हणण्यात आलेले आहे। निमंत्रक बघा, युवराज बैसाणे धुळे, संजय मापले अमरावती, जयश्री वाबळे अहिल्यानगर, रामकृष्ण बी पाटील जळगाव, पूनम निंबाळकर पुणे, राजू पाटील नंदुरबार, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकरिता। तर बघा ताईंनो, या पद्धतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचा मेसेज आलेला आहे। या समितीचे 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे आंदोलन झाले आणि ते एक प्रकारे या समितीचं पहिलंच राज्यव्यापी आंदोलन होतं आणि हे यशस्वी झालेलं आहे असे इथं म्हणण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना या पारस प्रक्रिया ही 2 महिन्यातून एकदा करावी ही देखील मागणी तिथं त्यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेली आहे। सरकारने फक्त सकारात्मक चर्चा केलेली आहे, अजून कोणत्याही ठोस निर्णयावर सरकार पोहोचलेलं नाहीये अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। युनियनशी सरकारने एकमत करून याच्यावर विचार करून लवकरच तोडगा काढू असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा।